छत्रपती संभाजीनगरच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. आधी सगळे असं म्हणत होते की कुणाल, तो जो मुलगा आहे त्यानं आयफोनसाठी हट्ट धरला, आयफोनचे हप्ते थकल्यामुळे त्याच्या वडिलांशी त्याचा वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावरती गेला. पोलिसांनी ही शक्यता नाकारलेली आहे. आत्महत्या आयफोनच्या वादामुळे झालीये असं ते म्हणत नाहीयेत. या तिघांमध्ये सुद्धा कौटुंबिक काहीतरी गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. कुणालची आई संगीता चांदगुडे या एक युट्यूबर होत्या आणि युट्यूबवरती त्या अनेक कौटुंबिक समस्यांबद्दल, घरगुती हिंसाचाराबद्दल व्हिडिओ बनवत होत्या. माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा. त्यांनी त्यांच्या काही व्हिडिओज मधून नंदेवरती सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत. प्रॉपर्टी मधला वाद आहे, नवऱ्याला बायकोजवळ मुलाजवळ राहू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी या व्हिडिओमध्ये केलाय. इतकंच नाही तर या तिघांचा मृत्यू एकाच ठिकाणी एकाच दिवशी झाला, तरी देखील यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी झाले. म्हणजे विचार करा ना, एकच कुटुंब आहे, एकाच वेळी गेलंय, एकाच ठिकाणी गेलंय आणि तरी देखील त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे वेगवेगळ्या ठिकाणी होतात. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा वैर कायम होतं आणि दुरावा देखील होता. यानंतर सासूने सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत. ती मुलाला आमच्याशी भेटू देत नव्हती, बोलू देत नव्हती आणि जर त्याने बहिणीची भेट घेतली तर तिने महिनाभर त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं होतं. असे अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर संगीता चांदगुडे यांच्या बहिणीने देखील व्हिडिओ बनवलेला आहे. ही आयफोनसाठी आत्महत्या नव्हती, तर ह्याचं कारण वेगळंच आहे असं म्हणून मी लवकरच यावरती भाष्य करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त थोडासा वेळ जाऊ द्या. बाकी संगीता चांदगुडे यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून सासरच्यांवर जे आरोप केले जात आहेत ते सुरूच राहतील. पण त्यांच्या व्हिडिओज मधून जे दुःख त्यांनी मांडलेले ना, हे सगळ्यांसमोर येत आहे. कारण की इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब वरती सगळे ना दिखावा करण्यासाठी जास्त आपण येतो. आपल्या आयुष्यामध्ये काय दुःखाचं सुरू आहे, किती अडचणी सुरू आहेत हे न दाखवता लोक शो ऑफ करायला येतात. मात्र जर आपल्यासोबत अतिशय वाईट घटना घडते, आपल्याजवळ सांगायला सुद्धा कुणी नसतं ना, त्यावेळी याच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्यांचं दुःख सुद्धा मांडतात आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या ज्या पद्धतीने नंदेवरती आरोप करतायत ना, ते कितपत खरे आहेत पण खोटे आहेत. पण ह्या ननंद जमातीबद्दल काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे.